ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर अहिल्यानगर से है, जहां राहुरी तालुका के वर्शिंदे वाबलेवाड़ी गांव ने सिर्फ 2.5 साल में विकास की नई मिसाल पेश की है। सरपंच, उप सरपंच और ग्राम पंचायत टीम की संयुक्त कोशिशों ने इन गांवों को बुनियादी सुविधाओं और आधुनिक ढांचे से सशक्त बनाया है। राहुरी तालुका की ग्राम पंचायत वर्शिंदे वाबलेवाड़ी में पिछले 2.5 वर्षों में उल्लेखनीय विकास कार्य किए गए हैं। 1578 की आबादी वाले क्षेत्र में सरपंच कमल गबाले, उप सरपंच अप्पा साहेब नेहे और ग्राम पंचायत सदस्यों के नेतृत्व में कई बड़े प्रोजेक्ट पूरे किए गए। गांव में अंदरूनी सड़कों का डामरीकरण किया गया है। साथ ही सीवेज व्यवस्था और घर घर टॉयलेट बनाकर स्वच्छता को नई दिशा दी गई है। 15वें वित्त आयोग के तहत गांव के जिला परिषद स्कूल और आंगनबाड़ी की बुनियादी सुविधाएं मजबूत की गई हैं। दोनों संस्थानों को पूरी तरह डिजिटल बनाने में सफलता मिली है। वाबलेवाड़ी में नई आंगनबाड़ी को मंजूरी मिलने के बाद हाई क्वालिटी आंगनबाड़ी भवन का निर्माण पूरा हो चुका है। वर्शिंदे और वाबलेवाड़ी दोनों गांव में कब्रिस्तान का ब्यूटिफिकेशन किया गया है, जहां पेविंग ब्लॉक लगाए गए हैं। स्वास्थ्य के क्षेत्र में 80% ग्रामीणों को आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध कराए गए हैं। प्रधानमंत्री आवास घरकुल योजना के तहत जरूरतमंदों को पक्के घरों का लाभ मिला है। गांव की सार्वजनिक जगहों पर पौधारोपण किया गया है, जिससे पर्यावरण संरक्षण को बढ़ावा मिले। स्वच्छ भारत मिशन के अंतर्गत हर परिवार के लिए टॉयलेट निर्माण पूरा किया गया है। दोनों गांव ने मुख्यमंत्री पंचायत अभियान में सक्रिय भागीदारी सुनिश्चित की है। हाल ही में पानी के टैरिफ में 50% छूट देने का निर्णय भी ग्राम पंचायत की ओर से लिया गया है। ग्राम पंचायत स्टाफ, वर्किंग ग्रुप और गांव वालों के सामूहिक सहयोग से वर्शिंदे और वाबलेवाड़ी आज तेजी से विकसित होते गांव की श्रेणी में शामिल हो रहे हैं। ये पूरा विकास कार्य अहिल्यानगर जिले के इन पंचायत क्षेत्रों में एक उदाहरण के रूप में देखा जा रहा है। नमस्कार, मी रावसाहेब वरपे। आज रोजी आपण राहुरी तालुक्यातील वर्शिंदे वाबलेवाडी येथे पोहोचलो आहोत। या ग्रामपंचायतीमध्ये जे विविध कामं झाली आहेत नव्याने आणि याच्यापूर्वी झाली आहेत, या ठिकाणी आपण आपल्या सरपंच मॅडम आहेत यांची आपण बातचीत करणार आहे आणि या गावामध्ये कुठली कुठली प्रकारची कामं झाली आणि कशी इथून पुढे काय करणार आहेत या संदर्भामध्ये त्याच्यावर चर्चा करणार आहे। मावशी, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत काय काय कामं झाली आहेत तुमच्या कारकिर्दीमध्ये? आमच्या गावामध्ये ना वर्शिंदे आणि वाबलेवाडी ग्रामपंचायतमध्ये याचे रस्त्याचे कामं झालेले आहे, काही आपले जलजीवनचे झालेले आहेत, त्यांचे कनेक्शन ते घरोघर दिलेले आहेत। फल्यांचे पण झालेले आहेत कामं काही। तसेच वाबलेवाडीला बी रस्त्याचे कामं काही झालेले गावामध्ये, काही याचे झालेले आहेत, काही आपले विहिरींचे पण झालेले आहेत, अंगणवाडी पण झालेली आहे आणि सगळे कामं व्यवस्थित झालेले आहेत। सौर ऊर्जा हां ते पण झालेले आहेत। तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे साधारणतः? 1200 लोकसंख्या आहे आमच्या गावामध्ये वाबलेवाडीवर। आणि तुम्ही सरपंच पदभार किती वर्ष स्वीकारलेला आहे? 2 वर्ष झाली। 2 वर्ष झाले। चला, आज सरपंच मॅडमने आपल्याला सांगितलेलंच आहे इथून पुढं आता हे जे ग्रामपंचायत सदस्य, तुमचं नाव काय म्हणलंय? दीपक वाबळे माझं नाव आहे। आज आमच्या गावामध्ये गेली 4 वर्ष झाली आमच्या ग्रामपंचायतला। या 4 वर्षामध्ये आम्ही गावात खूप मोठ्या प्रमाणात विकास केला। त्या विकासामध्ये वर्शिंदे आसन, वाबलेवाडी आसन रस्त्याचे भरपूर स्वरूपात कामं केलेली आहेत आणि जलजीवनच्या योजनेमार्फत वर्शिंदे वाबलेवाडी या गावांचं आम्ही जवळजवळ 4 कोटीचं काम केलेलं आहे। पाण्याच्या टाक्या असतील, पाईपलाईन असेल, हे पण काम पूर्ण झालं आहे। घरोघरी कनेक्शन देण्याचं काम पण केलेलं आहे आपण। 15 वित्त आयोगामधून वर्शिंदे आसन, वाबलेवाडी आसन इथं रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे आपण। सौरदिवे पण दलित वस्तीमध्ये बसवलेले आहेत। तसेच आपण वर्शिंदे इथे नवीन अंगणवाडीचं बांधकाम केलेलं आहे। वाबलेवाडी येथे पण अंगणवाडीचं बांधकाम केलेलं आहे। असे भरपूर कामं आपण माननीय स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या माध्यमातून आणि माननीय खासदार सुजाताताई विखे पाटील यांच्या मार्फत आपण गावात खूप मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे। आणि तसेच आपल्या गावामध्ये कॅमेऱ्याची सुविधा नव्हती, 2 चौकामध्ये आपण कॅमेरे पण बसवलेले आहेत। अशा स्वरूपात आपण गावाचा विकास केलेला आहे। वर्शिंदेची स्मशानभूमी असन, इथं पण आपण पीविंग ब्लॉकचं काम जवळजवळ आधी 10 लाखाचं केलं, आत्ता पण 7 लाख रुपयाचं काम मंजूर आहे पीविंग ब्लॉकचं तिथं। वाबलेवाडी इथे आपण स्मशानभूमीसाठी जाण्या येण्यासाठी रस्ता नव्हता, तो पण 10 लाख रुपयाचा निधी आपण तिथं आणून कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे। अशा प्रकारचे आपण विकास केलेला आहे। आणि आपल्या ग्रामपंचायतला म्हणजे काही अडचण म्हणजे कोणी गावात शुभ कार्य असन, कोणती दुःखद घटना असन, यासाठी आपण
ग्रामपंचायतला भोंग्याची सुद्धा सोय केलेली आहे. यापूर्वी गावामध्ये अशी कुठली सुविधा नव्हती, ती सुविधा आपण संपूर्णपणे गावामध्ये राबवली आहे. आणि दलित वस्तीमध्ये सुद्धा आपण सौर दिवे बसवलेले आहेत, रस्त्याचे कामं केलेले आहेत. आमचे खरात वस्ती असन तिथं पण रस्त्याचं काम केलेलं आहे आपण, काँक्रिटीकरण. आता सध्या तिथं पण आता मंजुरी घेतलेली आहे आपण दुसऱ्या परत सौर दिवेची. आणि आपल्या शिंदे पाण्याची टाकी ते उंडी व डीपी इथपर्यंत आपण आता 10 लक्ष रुपयाचा खडीकरणाचा रस्ता मंजूर केलेला आहे. तसेच आपण भोकरे वस्तीसाठी सुद्धा खडीकरणासाठी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणलेला आहे. या सर्व कामांचं श्रेय माननीय श्री स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले साहेब यांनाच जातं आणि माननीय खासदार सुजितदादा यांनाच जातं. आणि आमच्या सर्व कमिटीने, आमचे सरपंच असतील कमल वैगापाले, आमचे उपसरपंच असतील आप्पासाहेब नेहे, आमचे सदस्य असतील मोहनराव वाबळे, परत मी दीपक वाबळे स्वतः, आसराबाई नेहे आणि कमलबाई विधाते, कलाबाई विधाते, या सर्व सदस्यांच्या मार्फत आम्ही गावाचा विकास करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत. बघा, वरशिंद गाव जे आहे राऊर तालुक्यातलं, हे फार एक डोंगर भागातलं गाव आहे. पण नक्कीच अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतीने म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या या कामाचा असा आदर्श घ्यायला पाहिजे. एकंदरीत असं चिन्ह दिसून येत आहे. कॅमेरामॅन सोमनाथ वरपे, सर रौस वरपे, वरशिंद, अहिल्यानगर. वर्षिंदे वाबलेवाड़ी में हुए विकास कार्य साबित करते हैं कि जब स्थानीय नेतृत्व और जनता मिलकर काम करे तो गांव भी आधुनिक और आत्मनिर्भर बन सकते हैं। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।